लासलगावमध्ये वंध्यत्व उपचारांसाठी आधुनिक पाऊल. गोविंद कृपा हॉस्पिटलमध्ये IUI लॅबचे लोकार्पण. लासलगाव येथील गोविंद कृपा हॉस्पिटल आणि लासलगाव डॉक्टर असोसिएशन यांच्या संयुक्त सहकार्याने अत्याधुनिक IUI लॅबचे उद्घाटन बुधवार दिनांक 25 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता संपन्न होणार आहे. वंध्यत्व समस्येवर स्थानिक स्तरावर परिणामकारक उपचार सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने ही लॅब सुरू करण्यात येत असून तालुका निफाडसह परिसरातील रुग्णांसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या उद्घाटन प्रसंगी स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर श्रीकांत आवारे, लासलगाव डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर स्वप्नील जैन तसेच IVF तज्ञ डॉक्टर पल्लवी उंटवाल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या उपक्रमासाठी डॉक्टर श्रीधर दायमा, डॉक्टर रोहित अल्लट, स्त्रीरोग तज्ञ लासलगाव यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. गोविंद कृपा हॉस्पिटल ॲक्सिस बँकेजवळ विंचूर रोड, लासलगाव येथे सुरू होणारी ही IUI लॅब आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असून वंध्यत्व उपचारांसाठी दर्जेदार आणि विश्वासार्ह सेवा देण्याचा संस्थेचा मानस आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज कमी होऊन स्थानिक पातळीवरच प्रगत उपचार मिळणार असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. उद्घाटन सोहळ्यास वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. तर आपण आलेलो आहोत लासलगाव येथे. लासलगावमध्ये गोविंद कृपा हॉस्पिटल तसेच लासलगाव डॉक्टर्स असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने IUI लॅबचे भव्य दिव्य असा शुभारंभ झालेला आहे आणि सर्व संचालक आपल्या सोबत आहेत. आपण संचालकांकडूनच या IUI लॅब बद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. श्री बालाजी भगवंताच्या असीम अनुकंपेने तसेच लासलगाव नगरीतील सर्व रुग्ण, सर्व नागरिक यांच्या सदिच्छेने आज गोविंद कृपा हॉस्पिटलमध्ये IUI या लॅबचं उद्घाटन झालेलं आहे. याचं उद्घाटन डॉक्टर आवारे सर, की जे लासलगावतील एक सिनियर गायनेकॉलॉजिस्ट आहे, डॉक्टर स्वप्नील जैन, लासलगाव डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष, आणि डॉक्टर पल्लवी उंटवाल यांच्या उपस्थितीमध्ये आज उद्घाटन झालेलं आहे. या लॅबची खूप लासलगावला गरज होती. या गोष्टीसाठी रुग्णांना नाशिकला जावं लागायचं. आज ती गरज ओळखून गोविंद कृपा हॉस्पिटलने ही लॅब इथे सुरू केलेली आहे आणि त्याचा फायदा निश्चितपणे लासलगावातील नगरीतील या गरजू पेशंटला मिळणार आहे. तसेच या हॉस्पिटलमध्ये आधुनिक सेवेचा देखील उपयोग आता नागरिकांना होणार आहे. ज्या नागरिकांना लासलगाववरून नाशिकला जायचे होते तर आज लासलगावमध्येच ही उपयुक्त सेवा त्यांच्यासाठी आजपासून सुरू केलेली आहे. तर यांच्याकडे आधुनिक उपकरणे कोणकोणती आहेत व त्याबद्दल मार्गदर्शन आपल्याला सर करत आहेत. नमस्ते, मी डॉक्टर रोहित अल्लट. मी इन्फर्टिलिटी स्पेशालिस्ट आहे आणि आज शुभदिनी IUI लॅबचं आपण उद्घाटन केलेलं आहे. तर IUI लॅबसाठी जे मशीन्स वगैरे लागतात त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देत आहे. तर सर्वप्रथम हे जे मोठं चेंबर दिसतंय याला लॅमिनार फ्लो बोलतात. यातनं कंटिन्युअस स्टराईल एअर जाते, ज्यामुळे शुक्रजंतू जे आहेत ते सुरक्षित राहतात. आणि दुसरा पार्ट जो आहे तो म्हणजे हा मायक्रोस्कोप. या मायक्रोस्कोप खाली आपण शुक्रजंतूची स्थिती, त्यांची क्वांटिटी, त्यांची क्वालिटी आणि त्यांचा स्पीड हे आपण बघतो. जर पेशंटच्या शुक्रजंतूमध्ये काही प्रॉब्लेम असेल, क्वालिटी क्वांटिटी कमी असेल, तर आपण ह्या चेंबर खाली याचा उपयोग करून त्याचं निदान करतो आणि निदान केल्यानंतर पेशंटला IUIची गरज आहे की नाही आहे हे ओळखून त्यानंतर आपण जे चांगल्या क्वालिटीचे शुक्रजंतू आहे ते ह्या मशीनमध्ये आपण स्पिन करून मीडियामध्ये त्यात टाकून आणि हे सेंट्रिफ्यूज मशीन आहे. या मशीनद्वारे आपण जे चांगल्या क्वालिटीचे स्पर्म आहेत त्यांना सेंट्रिफ्यूज मशीनमध्ये टाकून ते स्पर्म काढून घेऊन आणि एक IUI कॅथेटर असतं, ते कॅथेटरद्वारे आपण डायरेक्ट पेशंटच्या गर्भपिशवीमध्ये चांगल्या क्वालिटीचे शुक्रजंतू हे पेशंटच्या गर्भपिशवीत टाकून नॅचरल प्रेग्नन्सी राहण्यासाठी मदत होईल असं तंत्रज्ञान ह्या लॅबद्वारे आपण पेशंटला देण्याचा प्रयत्न करणार आहोत. उच्च शिक्षित तसेच अनुभवी व्यक्तिमत्व असलेले डॉक्टर्स येथे उपलब्ध आहेत व त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आज हजारो नागरिक उपस्थित देखील राहिलेले आहे आणि ज्या गरजू गोरगरीब
लोकांसाठी आज त्यांनी जे वंध्यत्व निवारणासाठी जे लॅबची ओपनिंग केलेली आहे, जे आज शुभारंभ झालेला आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात देखील या हॉस्पिटलची भरभराटी तर होणारच आहे. ज्या कस्टमर्सला, ज्या नागरिकांना इथून नाशिकसारख्या लांब लांब सिटीमध्ये जावं लागत होतं, आज त्यांच्या घरपोचच घराजवळच हे हॉस्पिटल आज जवळच निर्माण करण्यात आलेले आहेत. तर या शुभारंभ प्रसंगी सर्व नागरिकांना कळविण्यात येते की तुम्ही नक्कीच या हॉस्पिटलला एकदा व्हिजिट करा. तसेच सर्व संचालकांनी माहिती दिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.